24 तासात 4 मृत्यू, आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर. बारामतीतील अपघाताने हळहळ, संपूर्ण गाव शोकमग्न. बारामतीतील महात्मा फुले चौकात काल रविवारी 27 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता घडलेल्या भीषण अपघातात वडील आणि 2 चिमुरड्या मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची भीषणता पुरेपूर समजण्याआधीच आज सोमवार 28 जुलै त्यांचे वडील निवृत्त शिक्षक राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही दुःखद निधन झाले. अवघ्या 24 तासाच्या आत एका कुटुंबातील 4 जणांचे निधन झाल्याने संपूर्ण बारामतीसह मूळ गाव संसर शोकसागरात बुडाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेले ओंकार राजेंद्र आचार्य वय अंदाजे 35, त्यांची मोठी मुलगी सई वय वर्ष 10 आणि धाकटी मयुरा वय वर्ष 4 हे दुचाकीवरून जात असताना बारामतीतील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात डंपर खाली चिरडले गेले. दुचाकी क्रमांक MH16 CA 0212 थेट डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघांचाही मृत्यू अत्यंत दुर्दैवरीत्या झाला. ओंकार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सई व मयुरा यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुःख घटनेचा मानसिक धक्का त्यांच्या वडिलांना सहन झाला नाही. राजेंद्र श्रीनिवास आचार्य वय वर्ष 70 हे मूळचे संसर येथील असून शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर बारामतीतील मोरगाव रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांना मधुमेह व ऑटिझमचा त्रास होता. काही दिवसापूर्वीच त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं होतं. सकाळी ते आपल्या मुलांसाठी फळं आणण्यासाठी निघाले आणि काही वेळातच ओंकार यांचा अपघात झाल्याची बातमी मिळाली. या धक्क्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि आज पहाटे त्यांचंही निधन झालं. एकाच कुटुंबातील 4 मृत्यू, हृदय हेलावून टाकणारी शोकांतिका. बारामतीसह संसर गावात शोककळा पसरली असून आचार्य कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाजासाठी शिक्षणाचा दीप पेटवणाऱ्या राजेंद्र आचार्य यांचं अचानक जाणं आणि त्यांच्या समोरच मुलगा व 2 नातवंड गमावणं ही केवळ दुर्दैवी नाही तर असह्य वेदनेची गोष्ट आहे.